हाय हॅलो नमस्कार। तर मी आशा, तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आशा करते सर्वजण स्वस्त असताना, मस्त असताना, मजेत असतात। तर आज मी माझ्या बहिणींसाठी खूप छान, खूप फायदेशीर उपाय घेऊन आलेले आहे आणि खूप फायदेशीर आहे। मी स्वतः ट्राय करत असते आणि तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कोणाला काय फरक पडलाय मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा जो उपाय आहे डॉक्टर स्वागत तोडकल यांनी सुद्धा खूप व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तुमच्या केसांवर। आणि ज्यांचे भी केस वयाच्या आधी पांढरे व्हायला लागलेले असतील किंवा गळत असतील, केस वाढत नसतील, केसांची वाढ खुटली असेल किंवा असे डबल फाटे म्हणतात केसांना उंदरी लागली असेल, सर्व उपायावर हा उपाय खूप फायदेशीर आहे। ह्या ज्या पारंब्या आहे वडाच्या पारंब्या, तर मी 2 दिवसापूर्वी आणल्या होत्या, त्यामुळे थोड्याशा सुकल्या त्या, पण तुम्ही फ्रेश आणून पण करू शकता। जेव्हा फ्रेश आणता तेव्हा त्या हाताने सुद्धा कट होतात, हाताने तोडू शकतो आपण। मग थोडे सुकल्यामुळे मी त्यांना कट करून घेत आहे आणि खूप फायदेशीर आहे हे तेल, जे तुम्ही 15 दिवसासाठी, महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता। पण मी आता मला उद्या केस वॉश करायचे आहे, त्यामुळे मी आज करत आहे। आणि जेव्हा भी तुम्हाला केस वॉश करायचे आहे त्याच्या आधी तुम्ही हे तेलाने चांगली मालिश करायची आहे। मालिश करून तुम्ही 1 दिवस ठेवू शकता, नंतर केस धुवू शकता। खूप छान रिझल्ट येणार आहे तुमच्या केसांसाठी आणि हे कोणीही करू शकता। बारीक गॅसवर छानपैकी उकळून द्यायचं आहे। आता मी पॅराशूट ऑइल जे घेतले, 2च इन्ग्रेडियंट्स आहे, पॅराशूट ऑइल आणि पारंब्या। तर तुमच्याकडे मेथी दाणे असेल तुम्ही ते पण टाकू शकता किंवा कढीपत्ता आहे तो पण टाकू शकता, ते सुद्धा खूप फायदेशीर आहे। किंवा कांदा कट करून तो पण टाकू शकता, तो सुद्धा खूप फायदेशीर आहे। तर मी आता सध्या हे 2च याच्यापासून तयार करणार आहे, याचा पण खूप छान रिझल्ट आहे। तर आता तेल मला 1 दिवसासाठी बनवत आहे, म्हणजे मला आज लावणार, लगेच मी केस धुणार, जास्त काय बनवून ठेवत नाही मी, जेव्हा मला केस धुवायचे असेल तेव्हा बनवते। आता छानपैकी हे बारीक गॅसवर उकळून द्यायचं आहे। त्यानंतर आपण तुमची खराब चाळणी वगैरे असेल त्याने गाळून घ्यायचं। मी याच्यासाठी वेगळी चाळणी ठेवलेली आहे, कारण मी बनवत असते दरवेळेस, त्यामुळे। आणि त्यांनी गाळून घ्यायचं आहे छानपैकी। 5-10 मिनटं चांगलं उकळून द्यायचं, कलर चेंज होत नाही तोपर्यंत। आणि थंड झाल्यानंतर तुम्ही मग हे चांगलं केसांना मालिश करायचं आहे। तर तुम्ही महिन्यातून हा उपाय 2-3 वेळेस नक्की ट्राय करा, 3 वेळेस तरी सहज ट्राय करा, तुम्हाला 100% फरक पडेल। महागडे ऑइल वापरण्यापेक्षा हे तुम्ही घरच्या घरी करू शकता, याचा सुद्धा खूप फायदा आहे। बघू शकता आता कसं तेलाचा कलर चेंज होत नाही आपला। खूप जण म्हणजे आपण घरच्या घरी उपाय, खूप असे उपाय आहेत जे आपण घरच्या घरी करू शकतो। जे मी आज पारंब्या टाकलेले आहे आणि पॅराशूट ऑइल टाकलेले आहे। तर तुमच्याकडे मेथी दाणे असेल तुम्ही ते टाकू शकता किंवा कढीपत्ता सगळीकडे भेटतो, कढीपत्ता सुद्धा तुमच्या केसासाठी खूप फायदेशीर आहे। कढीपत्त्याने सुद्धा तुमचे केस लवकर पांढरे होत नाही। असे खूप छोटे छोटे उपाय आहे जे आपण घरी करू शकतो। गृहिणी आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता तुम्ही, कारण केमिकलचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हे जे उपाय आहे आयुर्वेदिक आपण घरच्या घरी केलेले, आणि याचं कसं असतं कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। आणि जे केमिकलवाले असतात त्यांचा रिझल्ट तुम्हाला लवकर येईल, पण मग जोपर्यंत तुम्ही यूज करता तोपर्यंतच तुम्हाला रिझल्ट येईल त्याचा। आणि जेव्हा तुम्ही ते ऑइल बंद करता तेव्हा परत तुमचे केस गळायला लागतील। आता छानपैकी आपलं ऑइल तयार झालेलं आहे, आता आपण गाळून घेऊ। हे तुम्ही थंड झाल्यावर गाळून घ्या शक्यतो, हे थोडंसं गरमच होतं, तुम्ही हे थंड झाल्यावर गाळून घ्या छानपैकी मस्त। आणि त्यानंतर मग तुम्ही थंड झाल्यानंतर तुमच्या केसांना मालिश करा। जे आपली टाळू असते टाळूवर, माथ्यावर आणि केसांच्या मुळ्याशी चांगली मालिश करायची, म्हणजे तुमचे केस पटकन वाढतील। आणि याचा खूप छान रिझल्ट आहे, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तर चॅनलवरती नवीन असताल तर आपल्याला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मी जो भी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि व्हिडिओ आपला कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद। मस्त खा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या, आपल्या आरोग्याची पण काळजी घ्या। आपण घरच्या घरी आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो। चला तर बाय।